हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण उरलेल्या कणकेच्या गोळ्यापासून एकदम चटपटीत अशी रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा घेतलेला आहे। याला छान असं किसून घ्यायचं आहे किसणीच्या साहाय्याने किंवा हाताने मॅश करून घेऊ शकता तुम्ही। तर बटाटा किसून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं, थोडीशी हळद वापरलेली आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे। भरपूर कोथिंबीर वापरायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर हिरवी मिरची सुद्धा इथे वापरू शकता तिखटपणासाठी। तर इथे बटाट्याची स्टफिंग तयार झालेली आहे। आता आपण याला 2 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। इथे उरलेला कणिक होता तोच मी इथे घेतलेला आहे। तुम्ही कणिक मळून घेऊ शकता थोडंसं मीठ घालून। आता याला सुका पिठामध्ये डिप करायचं आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची। ज्या पद्धतीने आपण नॉर्मली पोळी बेलतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे सर्व। तर इथे पोळीची जाडी तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने पोळी लाटून घेतली। आता आपण तयार केलेली स्टफिंग आहे ते यावरती सर्व पसरून घ्यायचं। या पोळीवरती छान असं आलूची लेयर द्यायची आहे, स्टफिंगची लेयर पसरवून घ्यायची हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने व्यवस्थित। सर्व स्टफिंग पसरवून झाल्यानंतर याला रोल करायचं आहे एका साइडनी। तर पाहू शकता अशा पद्धतीने रोल करत न्यायचं आणि रोल झाल्यानंतर याला प्रेस करून घ्यायचं एकसारखं, म्हणजे थोडं पातळसर रोल तयार करायचं। तर आपला रोल तयार झालेला आहे। आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही तयार झालेला रोल। तेल लावून झाल्यानंतर यामध्ये रोल ठेवायचं आणि आपण याला स्टीम करणार आहोत। तर त्यासाठी ते पाणी उकळायला ठेवलेलं होतं, पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये ती चाळणी ठेवायची, वरती झाकण लावून 10 मिनिटे स्टीम करायला ठेवायचं। 10 मिनिटानंतर पाहूयात छान रोल शिजलेला आहे, हाताला चिकटत नाही, म्हणजे समजायचं की रोल छान शिजलं। आता आपण याला थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवणार आहोत। तर 10 मिनिटानंतर छान थंड झालेला आहे। आता आपण याला सुरीच्या साहाय्याने काढून घेऊया। थंड झालं की लगेच निघते, आपण तेल लावलेलं होतं चाळणीला त्यामुळे। आता आवश्यकता आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता। तर मी अशा पद्धतीने कट करून घेते। तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व रोल मी कट करून घेणार आहे। तर सर्व रोल मी या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल घ्यायचं, मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यावरती कढईमध्ये जमतील तेवढे रोल सोडायचे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं। एका साइडने छान फ्राय झाले की याची साइड चेंज करून दुसऱ्या साइडने सुद्धा मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची। दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, खूप आवडेल, एकदम चटपटीत होणारी आहे। तर छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच तेलामध्ये सर्व उरलेले रोल आपण टाकून घेऊया आणि यांना सुद्धा त्याच पद्धतीने छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊयात। तर पाहू शकता यांना सुद्धा छान गोल्डन कलर आलेला आहे। मग काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करायचं। ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। खूप खूप धन्यवाद।